न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष नाशिक शहर तसेच अंबिका मित्र मंडळ शिक्षण संस्था नाशिक अध्यक्ष बाळासाहेब विनायक पाटील व भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा अंबिका मित्र मंडळ शिक्षण संस्था सचिव अमोल बाळासाहेब पाटील यांच्या वतीने शनी जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शनी मंदिर बुरकुले हॉलच्या पाठीमागे सिडको नवीन नाशिक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शनी महाराज जन्मोत्सव सोहळा तसेच भजनाचा कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते। आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आयोजकांनी अधिक माहिती दिली आहे। वर्षापासून पहिले 10 वर्ष पवन नगर आणि या जागेत 17 वर्षापासून हा सातत्याने चालू आहे आणि याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा हे आम्ही सकाळपासून सर्व आवाहन करतोय आणि या ठिकाणी आलेले सर्व ज्येष्ठ नागरिकांचं मी स्वागत करतो। 1 2 3 साठी काढलेल्या या योजनाविषयी बाबींची माहिती, वृद्धांचा हक्क ज्येष्ठांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन व या बाबतीचे सविस्तर माहिती पत्र मार्गदर्शक पुस्तिका इथं वाटप करण्यात येत आहे। ज्यांचं वय 60 वर्ष पुढे आहे अशा लोकांना हे देण्यात येत आहे। ठराविक प्रमाणात इथं उपलब्ध झाल्याच्या आम्ही वाटतोय। आपण ज्यांना मिळाली त्यांच्याकडे ही माहिती आपण घेऊ शकतात। सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, तर त्याच्यामुळे आपण ज्यांना मिळाल्या त्यांनी बाकीच्यांना पण दाखवा। सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा। ज्येष्ठ नागरिकांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं देखील या ठिकाणी मी संस्था प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो। या ठिकाणी जीवाजी बच्चव साहेब असतील, आमचे प्रकाशजी चकोर काका असतील, त्यामुळे गुप्ता भागाच्या माजी नगरसेविका प्रतिभाताई पवार असतील, तसेच योगा क्लासच्या सर्व महिला मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत करतो। आणि या ठिकाणी आपण आज दिवसभरात त्यांनी यागाचा कार्यक्रम घेतला, मोठं हवन झालं, त्यानंतर त्यांनी जन्मोत्सव सोहळा देखील या ठिकाणी आपण संपन्न केला। आपण सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार झाला आहात आणि या ठिकाणी भजनी मंडळ जे आहे तिथे सुंदर असं भजन या ठिकाणी आता सादर करणार आहे। तसंच याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे आपण रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे। ज्या भाविकांना या ठिकाणी रक्तदान करायचं असेल त्यांनी अटल सेवालयाच्या पटांगणामध्ये या ठिकाणी रक्तदानाचं आपलं करू शकतात। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि नक्की याचा तुटवडा वेळोवेळी आपल्या देशातील बांधवांना पडत असतो, तर आपण या ठिकाणी रक्तदान देखील करू शकता। सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा शनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत आणि आल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी दामोदर थोरात, नाशिक.